जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इचलकरंजीत माथाडी कामगारांवरील शोषणाचा आरोप, कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह. इचलकरंजी शहरातील माथाडी कामगारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत विविध संघटनांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. माथाडी कायद्यानुसार 50 किलो वजनाची मर्यादा असतानाही व्यापारी वर्गाकडून 90 ते 110 किलोपर्यंतच्या गाठी उचलायला भाग पाडले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कामगारांचे शारीरिक व आर्थिक शोषण होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार इचलकरंजीतील अनेक वेअरहाऊस आणि व्यापारी आस्थापनांची माथाडी कायद्याखाली नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होत आहे त्या ठिकाणी तपासणी, व्हिजिट करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणी कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून काही अधिकाऱ्यांची भूमिका मनमानी व दडपशाहीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने दिलेली खुर्ची म्हणजे सर्वाधिकार अशा मानसिकतेतून काम होत असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी माथाडी कायदा मोडीत काढण्याचा किंवा माथाडी बोर्ड बंद करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माथाडी कायदा अस्तित्वात येण्यासाठी जनक अण्णासाहेब पाटील व इतरांनी मोठे आंदोलन व त्याग केला होता. प्रायव्हेट फंड ठीक आहे, बोनस अरे माणूसच नाही ना आपल्याकडे, आपण दंड करतोय त्याला, तू का भरला नाही? कुठला तो कोर्टात समजा जर नाही म्हणला तर 500 रुपये दंड आहे. सांगतो तुम्हाला, जर तो मान्य त्यानं गुन्हा मान्य केला तर सांगतो की मी आम्हाला डेबिट घातलंय, मी तेच सांगायला चर्चेनं तुम्हाला कळणार नाही. 3 ते 4 पानं तुम्हाला आम्ही माहिती पूर्ण ही परिस्थिती काय आहे. मॅडम तुमच्या दुसरं वरिष्ठ अधिकारी कोणी विजिट करू शकत नाही. गुन्हा मान्य ऐका की सांगतो, गुन्हा मान्य केला, गुन्हा मान्य केल्यानंतर तिची व्हिजिट करायची. व्हिजिट केल्यानंतर तिनं हमाली किती दिली लोकांना ऐकाय की सांगतो, हमाली किती दिली त्याच्यावर 30% लिहिलं आपण. तेव्हा कामगार तिथं पाहिजे, कामगार नाव असते, हा ते कामगार नाव असते. तुम्ही तसं 30% लिहिलं फायदा नाही. आता एखादे 15 वर्षात जर 5 लाख हमाली दिली असेल तर त्याला 1.5 लाख रुपये मिळणार. 375 सोडून ते किचकट आहे सगळं. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.